स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंधकार कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये जीवाचं वर्णन वेगळ्या स्टाईलनी करतायत. कशानी? प्रदेशाकडून. म्हणजे काय म्हणायचं, जसं आपण हे घर आहे आपलं, तर या घराची जागा जेवढी आहे तेवढं आपण म्हणतो ही माझी इस्टेट आहे, माझे प्रदेश आहेत, हे माझं सत्ता आहे, असं एवढ्या जागेमध्ये. मग तसं जीवाचं प्रदेश किती आहेत, कुठे आहेत? मग ज्या शरीरात जीव गेलाय त्या शरीराच्या आकाराचा आहे. ॲक्च्युली त्या शरीरात सुद्धा स्वतःच्या प्रदेशातच आहे, शरीरात नाही आहे. कारण शरीर पडून जाणार, परत मेल्यावर पुढं जाणार, तर आपल्यामध्येच असतो. जे पण द्रव्य असतं ते बाहेरच्या द्रव्यामध्ये नाही आहे कुठल्या, तर आपापल्या प्रदेशामध्ये स्थित असतं. जसं आपण आपल्या घरामध्येच राहतो, बाहेरच्या कोणाच्या घरामध्ये जात नाही आहे, तसं जीव असो, पुद्गल असो, धर्म अधर्म, आकाश काल हे 6 द्रव्य आहेत. तर ते कुठं राहतात असं म्हणलं जाईल. जसं तुमच्या घरात मी आले राहायला, तर आता मी तुमच्या घरात आहे असं म्हणलं जाईल, हे क्षेत्र माझं असं म्हणणार मी आत्ता इथं. तसं तुम्ही या शरीरात गेलाय तर या शरीराचं क्षेत्र माझं असं म्हणलं जाईल, पण तरीसुद्धा माझं होत नाही ते, कारण ते पुद्गलाचं आहे. शरीर हे पुद्गल आहे. काय वाचलंय, शिकलाय आधी? बालबोध पाठ छडाला वगैरे झालं. हां, म्हणजे एक बेस आहे, माहिती आहे आपल्याला की जे काही शरीराचं प्रदेश आहे त्यामध्ये जीव आत्ता आहे, म्हणून म्हणता तुम्ही हे माझं शरीर. पण म्हणा, पण मानू नका, असं आचार्य सांगेल. काय कळलं? जरी तुम्ही म्हणताय की हे शरीर माझं, हे सगळे अवयव माझे, ह्याच्यामध्ये माझं स्थान आहे आत्ता, हे सगळं तुम्ही म्हणताय, पण तरीसुद्धा मान्यतेतून असं ठेवा की हे भिन्नच आहे, मी भिन्न आहे. किती मान्यता आपली तशी? म्हणजे मान्यता चुकीची आहे म्हणूनच संसार आहे. काय मान्यता आहे तुमची? पूर्णपणे तशी झाली नाही, पण हळूहळू सुटती आहे. तिथे हळूहळू नसती, एक घाव 2 तुकडे असतील. श्रद्धेमध्ये हळूहळू काय नसते बरं का. श्रद्धा एक तर आर नाही तर पार. ते ज्ञान आणि चारित्र्य तुमचं हळूहळू चालते, पण श्रद्धा आहे ती आयदर इकडं नाही तर तिकडं. म्हणजे म्हणून म्हटलं की एक तर स्वतःला शरीर म्हणा, नाही तर जीव म्हणा. काय म्हणता? 50-50 असं नसते. जसं त्यांनी उदाहरण दिलं होतं की म्हटले तुम्ही शाकाहारी आहे का मांसाहारी आहे, तर तुम्ही जर असं म्हणाल की 50-50, काय असतं होते? असं काय कॅटेगरीज नाही आहे. आयदर शाकाहारी तर म्हणा, नाही तर मग हे असं एवढंसं खातो, बाहेरचं खातो, ते खातो, हे खातो, मांसाहारीच झालो आपण. म्हणून सांगतात की असं नाही आहे. श्रद्धा जी असते ती एकतर स्वभावाशी जुडणार, नाहीतर पराशी जुडणार, नाहीतर तिसरा कुठला मार्ग नाही. म्हणून तुम्हाला निर्णय करायचा आहे. कुठलंही शास्त्र वाचा, स्वाध्याय करा, त्याच्यातून मला माझ्या आत्म्याचा निर्णय करायचा हे पाहिजे उद्देश. सगळं गृहस्थी करणार की नाही असं नाही, त्याला काही सोडून तुम्हाला करायचं आहे असं नाही आहे. पण जिथं भेद विज्ञान झालं ना, जसं सीतेचं उदाहरण दिलं जातं, सीतेला नव्हतं का संसार, मग तुमच्यापेक्षा कमी दुःख होतं का जास्त दुःख होतं? बोलच ना बिचारे. किती दुःख होतं? खूप जास्त होतं. म्हणजे विचार करा की गर्भवती अवस्थेमध्ये अशा हिंस्त्र श्वापदांच्या जंगलामध्ये सोडलंय. एकदा आले का कितीदा आले? अनेकदा उपसर्ग आले त्यांच्यावर, तरीसुद्धा भेदविज्ञान जे असतं ना ते तुम्हाला स्थिर ठेवू शकतं. म्हणून की नाही प्रथमान योगाची गोष्टी ऐकायच्या. एवढं सुंदर वाटतंय ना, एक ज्ञानाला आपल्याला स्थिरता राहते त्याच्यामुळं. म्हणजे त्या कसं काय राहू शकल्या? कुठल्याही सती म्हणा, कुठल्याही पुरुष म्हणा, महापुरुषाला का पुरुषमधले, ते आपल्या ज्ञानाने सगळ्या दुःखातून बाहेर पडू शकले, त्या दुःखामध्ये सुद्धा स्थिर राहू शकले. मग मी का नाही राहू शकत? मला काय अवघड आहे? दुःख आहे का सुखी आहे?
काय भाभीजी असलं काय तर आम्हाला शास्त्रातलं नव्हतं. तुमचं सांगा, दुःखी आहे का सुखी आहे हो? किती सहज सांगायला लागलो, तरी पण सोडायची आपल्याला नाही. आम्ही दुःखात राहणार, पण राहणार, इथंच राहणार. आपण स्वीकार केले ना कशाचं? मग तेच ना, म्हणजे असे भाव आपल्याला आतून व्हायला पाहिजेत की दुःखच आहे तर मला इथं राहायचंच नाहीये, मी हे करतो हे चुकतंय. इतकं तीव्रतेने वाटलं तर तुमचं ठीक आहे, सगळं योग्य आहे. म्हणून सांगतायत की निर्णय कुठला करायचा आहे, चालू आहे हे मला करावं लागतंय. म्हणजे मला एक ह्याच्यात पडलो, मी चुकलंय हे, पण तरी पण ह्याच्यात राहून सुद्धा त्या सगळ्या महापुरुषांनी सगळ्यांनी केलं ना. संसार करत असताना सुद्धा धर्माची आराधना, आत्म्याची अनुभूती, त्यातून स्थिरता, दृढता, व्रत, संयम, नियम करत मोक्षाला गेले ते. मग मी का नाही पुरुषार्थ करू शकत? सगळं सांभाळून मी हे पण करू शकतो, तर तसं हळूहळू एक एक स्टेप वाढवा ना. स्वाध्यायातून वाढणार ते. स्वाध्याय किती करतो आपण? घरून बसून करता का सुनांना घेऊन? सगळेजण मिळून बसायचं, मुलगा सून कोण घरामध्ये असतील, आपल्याला येत असेल त्यांना सांगायचं, त्यांचं काय नवीन असलेलं आपण ऐकायचं. म्हणजे ते शीतल काकांच्याच एका प्रवचनमध्ये ऐकले मी इथं की म्हणले तुम्हाला वेळ नाही आहे. काय म्हणले, नवरे म्हणतात आम्हाला काम आहेत, बायका म्हणतात आम्हाला काम आहेत, कामं झाल्यावर झोपता तुम्ही लोक, आणि ते लोक फिरायला जाणार, दमणार आहे, असं सगळं काय म्हणायचं, कुठं टाईम ॲडजस्ट होणार. मग शीतल काकांनी काय सांगितलं, तुम्ही जेवायला बसता का नाही घरामध्ये? काय म्हणले मग? म्हणले जेवण करताना मौन तर घेत नाही, तर काय करता मग? ठीक आहे, तुम्ही जेवत नाही, तुम्ही वाढताय, तुम्ही सांगू शकता ना. म्हणजे तेवढं वेळ तरी फॅमिली टाईम तुम्ही एकत्र असता, तर तुम्ही तेवढ्या वेळामध्ये चर्चा करा. म्हणजे तुम्ही काय वाचलेलं असेल त्यांना सांगा, तेवढंच ते विषय राहतो ना डोक्यामध्ये. आणि जेव्हा जेवण करतोय तर तेवढ्या वेळासाठी ते संस्कार राहिले त्याच्यावर. नाहीतर काय करणार हो, मोबाईल चालू ठेवणार, फोन चालू ठेवणार, बोलत राहणार, बघत राहणार काहीतरी, नंतर टी व्ही समोर बसून जेवणार. म्हणजे काय झालं, परत दिवसभरामध्ये कॉन्व्हर्सेशन किती आहे सांगा की तुमचं एकमेकांशी घरामध्ये. म्हणून तिथं दुसऱ्यांशी बोललं जात नाही ना. मग हा तरी वेळ मिळतो, काढा वेळ, आणि तेवढ्यासाठी तरी ॲटलिस्ट आपल्या निमित्त दुसऱ्याला ज्ञान मिळू दे, दुसऱ्याचं आपल्याला काहीतरी, दुसऱ्याला मार्ग मिळू दे त्याच्या निमित्तामध्ये, असा काहीतरी प्रयत्न असावा. नाहीतर मग म्हणून मोबाईलच्या आहारी जाते. काय म्हणते, कॉन्व्हर्सेशन गॅप असल्यामुळं तुम्ही बोलायला वेळ देणार नाही, एकमेकांचं फिलिंग समजून घेणार नाही. त्यांचं वय असं असतं आत्ता की त्यांना मित्र जेवढे असतील ना तेवढं चांगलं, मित्र नाही ना तर तुम्ही मित्र बना. काय म्हणले, आणि ते मित्र कसं वागतात ना तसं वागा त्यांच्याशी. कारण ते टीनेजर्स असतात ना, डेंजर झोनमध्ये असतात. मग जेवढं आपण त्यांना मोकळं करू ना, ते बोलतील, जेवढं तुमच्याशी क्लोज होतील, जेवढं ओपन होतील ना, तेवढं ते बाहेर जाणार नाहीत, किंवा मग मौन तर राहणार नाहीत. म्हणजे म्हणून सांगितलं की आपल्यालाच वे आउट काढावं लागणार त्यातून, काय करायचं ते. बरं चला, आपलं काय चाललं होतं, नाही. तर नाही म्हणजे काय हो, म्हणजे काय सांगा, जाऊ दे, त्या पुढचं मी सांगते. नाही म्हणजे माहीत आहे, दृष्टिकोन. अजून नाही म्हणजे अंशाला सांगणारा. बरं, नाही म्हणजे वक्त्याचा अभिप्राय, नाही म्हणजे श्रोत्याचा अभिप्राय, नाही म्हणजे जाणण्याचं साधन. म्हणजे नाही म्हणजे एक त्यांनी सांगितलं सगळं दृष्टिकोन आहे, वस्तूला पाहण्याचा एक दृष्टिकोन. तुम्ही कोण आहे, आई आहे, मुलगी आहे, पत्नी आहे का बहीण आहे, काय आहे, विचार करायला का काय काय सगळं आहे. मग दृष्टी आहे ना ती, एकाच्या दृष्टीने एक आहे, दुसऱ्याच्या, त्याला म्हणायचं नाही. मग कुठली पण वस्तू असू देत, प्रत्येकाला नय आहेत. मग म्हणून तर मग जिनवाणी स्याद्वाद रूप आहे म्हणलं, अनेकांत रूप आहे. म्हणजे काय, एकच वस्तूला अनेक व्ह्यू आहेत, अनेक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर ती वस्तू यथार्थ आहे. नाहीतर मग नाही मी आईच आहे असं म्हटलं तर सगळ्यांनी तुम्हाला आईच म्हणायचं, बायकोनी नवऱ्यानी पण आई म्हणायचं, तुमच्या वडिलांनी पण आई म्हणायचं, असं प्रसंग येईल. त्यामुळं वस्तूला एकच रूप आहे असं नाही आहे, तर वस्तू अनेक रूपात्मक आहे हे समजून घ्यायचं. म्हणजे जिनवाणी समजली, एवढं सोपं आहे हो, अवघड नाही आहे. जिनवाणी म्हणजे काय करायचं आहे, असं वाटतं जिनवाणी म्हणजे असं काहीतरी वरून आहे आपल्या जाणार, म्हणजे आपल्याला न समजणारी गोष्ट, असं नाही आहे. तर त्या समजण्यासाठी जिनवाणीमध्ये जे पण आहे ते समजून घेण्यासाठी या नयाचा वापर केला जातो. काय
म्हणताय? ज्याची योनी प्रमाण आहे. हा, ज्याची, बरोबर, प्रमाणात मी वस्तूला म्हणजे जाणलं ज्याची प्रम- आणि मग नयातून कथन केलं म्हणा, किंवा नयाच्याद्वारे अजून विशेष जाणलं, अंश रूपाने भेद रूपाने जाणलं, तर त्याला म्हणलं नय. ठीक आहे. तर नयाचे 2 भेद आहेत मेन. कुठले? निश्चयने आणि व्यवहारने. म्हणा कुठले वे? निश्चयने आणि व्यवहारने. म्हणजे शब्द पण आपल्याला माहित नाहीत ना, तर म्हणून सांगायचं कुठले 2 नय? व्यवहारने. तर निश्चयने म्हणजे काय असतं? वस्तूचं जसं स्वरूप आहे तसं कथन करणार, तसं दाखवणार, हे निश्चयने झाला. आणि व्यवहारने म्हणजे काय? हा, कोण आहे ते? इथे चालतंय की तुम्हाला? हो, या इकडं, त्या इकडं बसते. या हो, या. बाजूने भेद. अहो, मला लय आनंद होतोय माहिती का, असं कोणी येत नाही आमच्या पकडीत, काय करायचं? या. तर व्यवहार नाही म्हणजे काय? वी अवरू असं त्याचं संधी आहे. वी म्हणजे विशेष रूपाने हे लिहायचं असतं बेटा. वी म्हणजे काय? काकीची, तेवढ्यासाठी घरी पाठवलं होतं तुम्हाला मी, घरी घेऊन या म्हणून जाऊन. काकी सगळ्यांना डायऱ्या आणा एक एक. वी म्हणजे विशेष रूपाने, अव म्हणजे चोह बाजूने, रू हर म्हणजे भेद करणं. त्याचा शब्द आहे तो. काल घेतलं होतं आम्ही हे सगळं, पण तुम्हाला माहित नाही म्हणतात म्हणून. काय सांगितले? दिसतंय का? वी अवरू म्हणजे काय? विधीपूर्वक, म्हणजे विशेष रूपाने काय, त्याचं जसं पद्धत आहे तशी विधीपूर्वक. अव म्हणजे चो बाजूने, रू हर म्हणजे भेद करणे. मग ते म्हणजे काय? हे येणार सगळं ह्याच्यामध्ये. फक्त एखादी वस्तू अखंड जशी आहे तशी जाणणं, त्याला म्हणलं निश्चयने. आणि मग त्यातून भेद करणं. जसं तुम्ही जीव आहे, कुठला नाही झाला? निश्चयने झाला. जीवामध्ये ज्ञान आहे, आनंद आहे, हे गुण आहेत. व्यवहार नाही म्हणजे वेगळं काढलं ना. आता तुमच्या भाषेमध्ये काय केलं तुम्ही? पोळी बनवली. मग ही पोळी आहे, कुठला नाही झाला? निश्चयने म्हणजे अखंड सांगितलं म्हणून. मग त्या पोळीमध्ये साखर आहे, डाळ आहे, कणिक आहे, ह्याला म्हणलं व्यवहार नाही. म्हणजे तुम्ही भेद करून सांगितलं. मग त्याला म्हणलं मग व्यवहार का करायचा? व्यवहाराचं कथन का केलं शास्त्रामध्ये? तर वस्तूला आपण अखंडतेने सहज जाणू शकत नाही. मग त्याला समजून घेण्यासाठी भेद केला. जसं तुम्ही काय म्हणलं? तुम्ही गांधी आहेत, बरोबर? मग हे काय झालं? निश्चयने. मग सगळे गांधींमधले हे, ह्यांचं नाव हे, त्यांचं नाव ते, त्यांचे भाऊ हे, यांचे भाऊ हे, काय झालं? सगळं भेद केला. म्हणजे काय झालं? व्यवहार झाला. म्हणजे अखंड वस्तू समजत नाही म्हणून त्याच्यामध्ये भेद करून सांगितलं जाणार. त्याला म्हणलं व्यवहार. मग आपल्या बुद्धीला समजण्यासाठी म्हणून थोडं आचार्यांनी सगळं खोलून सांगितलं, तर तिथं तो व्यवहार नाही झाला. तर काल बघितलं आम्ही की व्यवहारमध्ये 2 नाही आले, 2 भेद आले. पहिला सद्भूत व्यवहार नाही आणि असद्भूत व्यवहार नाही. मग सद्भूत म्हणजे काय म्हणलं? सद्भूत म्हणजे काय म्हणलं? सत म्हणजे आहे रूपाने, आणि काय? एका द्रव्यामध्ये असलेला एका द्रव्यात असलेला. हा, एका द्रव्यामध्ये भूत म्हणजे असलेला संबंध. सद्भूत म्हणजे असलेला, सत असलेला संबंध दाखवतो तो सद्भूत व्यवहार नाही. असद्भूत म्हणजे नसलेला, असत म्हणजे नसलेला, नसलेला संबंध दाखवतो तो असद्भूत व्यवहार नाही. समजतंय? सद्भूत म्हणजे एका द्रव्यातला सतरूपाने असलेला संबंध दाखवणार. जसं काल सांगितलं होतं काय? द्रव्यणी गुणांचा संबंध. आणि उपचरित मध्ये आणि दुसरं कोण काय आलं? द्रव्य आणि पर्यायाचा संबंध. मग ती पर्याय पण त्या द्रव्याचीच आहे ना. म्हणून तिथं अनुपचरित सद्भूत व्यवहारणेमध्ये काय सांगितलं? उपचार म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणता उपचार म्हणजे? तुमच्या समजण्याच्या शब्दात उपचार म्हणजे काय? फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी म्हणा. हां, असं म्हणजे काय नाही आहे तिथं, पण तुम्हाला सांगावं लागतंय उपचाराने. जसं पाहुणे आल्यावर उपचाराने कसं स्वागत करता, म्हणजे काल चांगलं केलं बरं का त्यांनी स्वागत. पण आपलं एक कसं करतो आपण नाही, म्हणूनच सांगेल की तुम्ही केलं तसं नाही.
तर आपण नको असलेला पाहुणा घरात आला स्नेहा तर कसं स्वागत करणार आणि पाहिजे असलेला आला तर कसं करणार हो उगीच मी नाव घेतल्याने बाहेरचे सासरचे म्हणून बरं का म्हणजे एक तिथं फॉर्मॅलिटी करायचं तर तो उपचार म्हणतो ना. उपचार म्हणजे दिखावा म्हणा, नसलेलं म्हणा, असं दाखवणं तुमचं. मग ते उपचाराने संबंध जोडलाय त्याला म्हणायचं पर्यायाचा द्रव्याशी संबंध. आणि उपचार नसताना रिअल येतो नाही तर गुणांचा द्रव्याशी संबंध दाखवतो. म्हणून द्रव्य आणि गुणाचा संबंध त्याला काय म्हणायचं? अनुपचारी सद्भूत व्यवहारने म्हणा. आणि द्रव्याचा आणि पर्यायाचा संबंध म्हणजे समजून घेण्यासाठी की हा उपचार आहे, द्रव्याचं कायम स्वरूप नाही आहे, ते तर उपचाराने सांगितलं गेलं म्हणून. मग काल मी तुम्हाला काय काय विचारलं होतं? आज मी आणली नाही की वही, माझ्या बहुतेक पिशवीत वही आहे की ग्रीन कलरची डायरी आहे. काय म्हटलं मी? तुम्ही म्हणलं व्यवहार म्हणजे वी प्लस अव प्लस रू हर घेतला. अवचा अर्थ चहूबाजूने पहिल्यांदाच म्हणजे ऐकलं. उपसर्ग असतो ना अव. अव म्हणजे चहू बाजूने, बरोबर आहे. अर्थ त्याचा तो आहे. अवगच्छती वगैरे पण येतं ना आपल्या संस्कृत मध्ये अवगच्छती. मग गत्यर्थक धातू ज्ञानार्थक असतात. चहू बाजूने जाणणे हा अर्थ होतो त्याचा. अवगच्छती म्हणजे सुद्धा. हा बरोबर. आणि आता हरचा काय घेतला पण? रू हर म्हणजे भेद करणं. हर म्हणजे भेद करणं. रू हर म्हणजे भेद करत जाणं. काय झालं? काय नाही समजलं तर विचारा तुम्हाला. एखादं उदाहरण. हा तेच की, तेच घटवत होतो आम्ही काल. तर इथं कसं सांगितलं आता? द्रव्याचा गुणांशी संबंध. आता इथं सांगितलं होतं आम्ही जीवद्रव्य घेतलं. जीवद्रव्याचा गुण घेतला काय? वीर्य. शक्ती हा आपला गुण आहे. जीव आणि वीर्य गुणाचा संबंध कुठला नाही झाला? अनुपचरित सद्भूत व्यवहारने. मग वीर्य हे गुण आहे, मग त्याची पर्याय घेतली आपण. काय आता आपली निर्बळ अवस्था आहे, दुर्बळ अवस्था आहे. जसं अनंत शक्ती ही भगवंतांची अवस्था प्रगट झाली आहे तशी आता आपली नाही आहे. मग आपली दुर्बल अवस्था असं म्हटलं तर माझी दुर्बल अवस्था कुठला नाही झाला? शरीराची नाही बरं का, जीवाची किंवा अल्पज्ञान अवस्था. मग हे सगळे झालं हिरवी आहे का? नाही आणली का? तिथंच ठेवली दिसते. बरं, मग काय चाललं होतं वर्णन आपलं? की कुठलाही गुण असू दे त्याच्या पर्यायाचा संबंध जीवाशी द्रव्याशी घेतला तर उपचारित सद्भूत व्यवहार नाही. मग जसं सांगितलं होतं काल मी काय, माझा क्रोध कुठला नाही झाला? क्रोध हे गुण आहे का पर्याय आहे? मग कुठला नाही झाला? सद्भूत व्यवहार नाही. असं कुठली पर्याय का गुण आहे एवढं ओळखायचं आहे आणि त्याला नाही सांगायचं आहे. मग जसं द्रव्यसंग्रहामध्ये दुसरी गाथा आहे म्हणा, बरोबर आहे की नाही? दुसरी गाथा म्हणाव म्हणाव. ओ दुसरी गाथा म्हणा. नाही बाबा नाही, दुसरी दुसरी म्हणा की. सगळे नियम पूर्ण. आता त्याच्यामध्ये आता एक समजा आपण कुठला तरी अधिकार घेतला उपयोगमय. जीव नीट सांभाळून सांगायचं उत्तर. जीव उपयोगमय आहे कुठलं नाही आहे हो? उपचारी सद्भूत. उपचारी सद्भूत पर्याय. उपयोग उपचारी सद्भूत चूक. पर्याय उपयोग. निश्चय नाही आहे, इथं नाही आहे. निश्चय नाही आहे. जीव उपयोगमय आहे, ज्ञानमय आहे म्हणत असताना काय झालं? ज्ञानवाला अर्थ झाला ना. तसंच उपयोग हा जीवाचा अधिकार आहे, स्वभाव आहे. उपयोगमय म्हटल्यानंतर जीव निश्चय नाही झाला. तो जर गुणातून अखंड द्रव्य दाखवलं तर निश्चय नाही असतो. तेच घेणार होते आज मी इथं. बरोबरच होऊ दे पहिला. तर जेव्हा गुणातून अखंड द्रव्य दाखवतो तो
वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप दाखवतो, त्यामुळे त्याला म्हणायचं निश्चयने. म्हणून मग उपयोगमय आहे म्हणलं तर निश्चयने झाला. जीवामध्ये उपयोग गुण आहे. हा, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. काय म्हणजे भाभी, जीवामध्ये उपयोग गुण आहे. जीवामध्ये उपयोग हा स्वभाव आहे. कुठला नाही? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. आता उपयोगाचे भेद कुठले? ज्ञान आणि दर्शन उपयोग. मग माझ्यामध्ये ज्ञान उपयोग आहे. ज्ञान उपयोग स्वभाव आहे. कुठला नाही झाला? बरोबर, अनुपचरित सद्भूतच येणार. हा, ते काही पर्याय नाही आहे. ज्ञान उपयोग हा स्वभावच आहे. आता त्याची पर्याय घेत असताना मग घालायचं पुढं काय? माझ्यामध्ये मती ज्ञान आहे, श्रुत ज्ञान आहे, क्षयोक्षम ज्ञान आहे, अल्पज्ञान आहे. बरं सांगा, माझ्यामध्ये क्षायिक ज्ञान आहे. कुठला नाही झाला हो? हा, असद्भूत. कुठे गेला तुम्ही? उपचरित सद्भूत व्यवहार नाही का? क्षायिक ज्ञान तर स्वभाव आहे जीवाचा. असद्भूत नसते काकीजी. असद्भूत म्हटलं तर ज्ञान जोडावं लागेल बाहेर आणून कोणाचं तर. पहिल्यांदा पर्याय वाटली पण बरोबर आहे, स्वभाव आहे. नाही, स्वभाव नाही सांगायचंय मला. क्षायिक ज्ञान म्हणतोय ना, त्या 20 कर्मांच्या क्षयाची अपेक्षेने प्रगट झालेलं ज्ञान असं सांगायचंय. केवल ज्ञान स्वभाव नाही सांगायचंय मला. क्षायिक ज्ञान म्हणताना दोन्ही पण येणार आहे ऍक्च्युली त्यामध्ये. केवल ज्ञान हा स्वभाव घेतला जीवाचा तर माझ्यामध्ये केवल ज्ञान स्वभाव आहे हे इथे येणार. माझ्यामध्ये केवल ज्ञान पर्याय आहे हे इथे येणार. आणि मी केवल ज्ञान स्वभावी आहे हे निश्चयात जाणार. कळलं का? तेच आहे ऍक्च्युली, क्षायिक ज्ञानच म्हणलं जातं. पण जेव्हा कर्माकडून सांगणार, कर्मांचा क्षय झाल्यावर प्रगट झाली, कर्मांच्या क्षयाचं निमित्त असताना क्षायिक ज्ञान प्रगट झालं असं म्हणलं तर पर्याय झाली ती, त्यामुळे इथे येणार. आणि तेच क्षायिक ज्ञान माझा स्वभाव म्हणलं म्हणजे केवल ज्ञान जसं आहे तसं, तो स्वभाव माझा आणि त्याकडून माझं द्रव्य दाखवलं तर जसं केवल ज्ञान स्वभाववाला जीव कुठला नाही, निश्चय नाही झाला. फक्त एवढं बघायचं, वाला लावलंय ना तर द्रव्य दाखवलंय आणि त्यातनं काढून स्वभाव दाखवलाय तर अंश दाखवलाय. त्यांना लय जड जात असेल माहिती का पहिल्यांदा, पण लय चांगलं शिकायला ते कळतंय ना भावीजी. नाही तर विचारा काय म्हटले हो असं. बरं जाऊ दे. तर काय सांगत होते? केवल ज्ञान एकच वाक्य आहे ना, ते जर सगळीकडे खेळवलं तर समजतंय आपल्याला कसं नाही लावतात ते, लागतात ते. बरं आता मी उदाहरण सांगते, तुम्ही बरं इकडचं सांगले राहिलं की हे काय आहे हे समजलं ना इकडचं. आता इकडचं सांगतायत अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणजे काय? अनुपचरित म्हणजे उपचार न करता दोन द्रव्यात नसलेला संबंध दाखवतो. जसं माझं शरीर, शरीर हे माझं नाही आहे ॲक्च्युली, पण त्याला माझं म्हणतो. हा झाला कुठला नाही म्हणा? असद्भूत व्यवहार नाही. मग तिथं एक क्षेत्रावगाह रूपाने ते बद्ध आहेत. आत्ता त्या पर्यायापुरतं त्यांना वेगळं वेगळं दाखवू शकत नाही आपण. जसं दूध पाणी वेगळं करा, आत्ता एकमेक आहेत ना, ते एका क्षेत्रात असे बद्ध आहेत, ते एक रूप झालेले आहेत. म्हणून त्यांचा संबंध उपचार न करता झाला, त्याला म्हणलं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. आणि जेव्हा उपचाराने संबंध जोडतो, जसं माझा मुलगा, काय झालं इथं शरीर, मी आणि शरीर असा संबंध लावला तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि माझा देश, माझं घर, माझा मुलगा असं काय घेतलं आपण तर उपचरित असद्भूत व्यवहार नाही. जे की भिन्न भिन्न राहू शकतात, सर्वथा त्यांचं अस्तित्व भिन्न भिन्न राहू शकते, त्यांचा आपल्यामध्ये काय एकमेक रूप संबंध झालेला नाही आहे, त्यांना आपण माझं म्हणणं हा झाला उपचरित असद्भूत व्यवहार नाही. समजलंय? तर आता मला सांगा, मी उदाहरण सांगणार आहे, तुम्ही नाही सांगायचे काय, फक्त एवढंच ओळखायचं आहे. द्रव्य आहे, गुण आहे, एक द्रव्य आहे, दोन द्रव्य आहे, त्यांचा कुठला संबंध, एवढंच फक्त थोडंसं अलर्ट. टाइम स्टार्ट नाऊ. बादर जीव कुठला नाही भैया,
बादर जीव का नाही असं बघायचं. उपचारित सद्भूत मध्ये भिन्न भिन्न पूर्ण राहू शकतात का? जसं मी आणि माझा मुलगा असं वेगळं वेगळं राहू शकतात ना, तसं संबंध आहे का? नाही आहे. बादर जीव म्हणताना मग बादर ही कुठल्या गुणाची पर्याय आहे का? मग उपचारित सद्भूत नाही बाबा, बादर जीव म्हणताना कोणाचा संबंध आहे? पर्याय झाले पण ती पण बाहेर घेतली म्हणजे अनुपचारित असतं. हा, बादर हे शरीराची अवस्था आहे ना, त्यामुळे शरीराचा आणि जीवाचा संबंध म्हटलं तर अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. मी मनुष्य आहे, कुठला नाही? अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही. मग जसं मी मनुष्य आहे लगेच ओळखला, ते बादर जीवाला का नाही ओळखला? हो, भांडायला येणार तुमच्या बरोबर ते आता. तसंच शरीराकडून जर जी अवस्था दाखवली आहे तुम्ही, त्याचा संबंध इथं लावणार. कुठला नाही? असद्भूत व्यवहार आहे. बरोबर. हा, बरोबर. आता सांगा मला, सातव्या पृथ्वीतील नारकी. थांबा 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 का? क्षेत्राचा संबंध लावलाय ना, ते क्षेत्र भिन्न आहे आणि मी भिन्न आहे, त्यामुळं सातव्या नरकातील नारकी असं म्हटलं तर उपचारित असद्भूत व्यवहार नाही लावला. बरोबर. समजलंय तुम्हाला? आता असं पटापटा सांगणार का? पटापटा. माझ्याकडे आज वही नाही, त्यामुळे माझ्याकडे वाक्यच नाही आहे तुम्हाला विचारायला. परवा घेतलो तसं आपण काय, धर्मद्रव्याचा अस्तित्व गुण अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही, कारण द्रव्याचा गुणाशी संबंध दाखवला. लिहा की ते उदाहरण, म्हणजे तुम्हाला समजतंय. असं त्या कॉलम मध्ये लिहा, धर्मद्रव्याचा अस्तित्व गुण. मग त्या द्रव्याशी अभेद येतो आणि काय म्हणायचं, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी भेद करून दाखवलाय, तर त्याला म्हणलं अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही. माझे डोळे, बरोबर. माझं धन, किती एक करून ठेवलंय बघा त्या धनाला. कुठे घातलो? अनुपचारित असद्भूत मध्येच घालून ठेवलं. धन कुठे आहे? हो, आमच्या चित्तातच आहे. धन भिन्न आहे, त्यामुळं कुठे घातलं? उपचारित असद्भूत व्यवहार नाही यामध्ये. आता थोडस विचार करून, माझा संसार कुठे घालायचो? थांबा 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 थांबा. माझा का दाखवा बघू संसार वस्तू कुठे आहे? हा, आता काय असलं काय नयावाज नाही आहे, उगाच काय नाही. माझा संसार काय आहे? उपचारित असद्भूत. का बरं? असं दाखवू शकताय काय तुम्ही? संसार वेगळा तुम्ही वेगळं. कुठं बघताय संसार म्हणजे ते सांगा. संसार म्हणजे काय घेतलं? रागद्वेष घेतले का? हा, म्हणूनच अलर्ट म्हणले तुम्हाला. तुम्ही कुठं घालता तसं लावायचंय. कुठं घालणार आहे? तुमचा संसार कुठे आहे ते कळेल मला. इथं आहे, चित्तात आहे, आत्म्यात आहे का इकडं बाहेर आहे? मग हे येईल अनुपचारित असद्भूत. रागद्वेष घेतले तर संसार म्हणजे नाही. हा, मग परिणाम घेताय का कर्म घेताय? संसार ही जर कर्म होईल ना. हा, जर संसार म्हणजे तुम्ही आपले परिणाम घेताय, जीवाचे भाव घेताय, तर कुठे येणार? उपचारित सद्भूत. पर्याय आहे ना जीवाची ती. संसार म्हणजे काय? जिथं कशा आहेत, रागद्वेष परिणाम आहे, मोह आहे, तिथं संसार आहे. मग ते जर तुमचे परिणाम असतील तर कुठे येणार? उपचारित सद्भूत व्यवहार नाही. लिहा. माझी मम्मी कुठला नाही झाला? उपचारित सद्भूत व्यवहार नाही. करा वेगळं बघू लगेच. चिटकून घेतलंच आपण लगेच. चला बरं, मला सांगा, माझा अपराध काय? माझा अपराध
बरोबर. उपचरित परिणाम सद्भूत, घेतला ना. हा बरोबर, परिणाम आहे ना. उपचरित सद्भूत व्यवहारणे भगवंतांची हा. सर्वज्ञ दशा. दशा उपचरित सद्भूत. उपचरित सद्भूत, कारण सर्वज्ञ दशा प्रगट झाली म्हटलं तर पर्याय आहे ती पण, त्यामुळे उपचरित सद्भूत व्यवहार नाही. माझे हृदय अनुपचारित सद्भूत आहे ना तुमच्याजवळ. असलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही, असद्भूत व्यवहार नाही. हा, अनुपचरित असद्भूत. काय भैया कुठलं नाही आहे? जर तुमच्याजवळ असेल तर अनुपचरित असद्भूत, तुमच्याजवळ नसेल तर म्हणजे तुम्ही देता दुसऱ्याला असं माहित आहे मला म्हणून. हा? तर तो अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही झाला. बरोबर. बरं, खालचं नाही बघायचे, समजलंय हे. मी ग्रुपवर वाक्य करून टाकते, तुम्ही मला उद्या सांगायचं त्याच्याबद्दल काय, बरं का. तोपर्यंत राहू देत, फक्त काय समजलेलं आहे ते मला उद्या समजेल किती समजलंय ते. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, नयाचे 2 भेद केले, दिसते का बोर्डवरचं. दुसरे 2 भेद केले नयाचे, द्रव्यार्थिक नय आणि दिसतंय. आता दिसतंय. हा, दिसतंय. द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय. तर द्रव्यार्थिक नय म्हणजे काय, द्रव्याला मुख्य करून दाखवतो तो द्रव्यार्थिक नय. हा, कॉन्सेप्ट करायचं. नाही दिसतंय. द्रव्याला मुख्य करून दाखवतो किंवा काय म्हणायचं, द्रव्याचं संपूर्ण द्रव्याचं कथन करतो तो द्रव्यार्थिक नाही. आणि पर्यायार्थिक म्हणजे पर्यायाच्या मुख्यतेने कथन करतो तो पर्यायार्थिक नाही. ठीक आहे. तर द्रव्यार्थिक नयाचे 2 भेद काय केले, अभेद वृत्ती आणि अभेदोपचार. हे शब्द तुम्हाला शास्त्रामध्ये येतात, फक्त ते माहित नाहीये काय असतं म्हणून. अभेद वृत्ती म्हणजे काय, अभेद रूपाने वर्तन करणारे, अभेद रूपाने ज्याची वृत्ती असते त्याला म्हणायचं अभेद वृत्ती. आणि अभेद उपचार म्हणजे काय, जे भेदरूप असताना त्याला अभेदाचा उपचार केलं, त्याचा संबंध दाखवला तो अभेद उपचार नाही. ऍक्च्युली इथलेच सगळे घटत आहे तिथं खाली, फक्त थोडासा फरक येतो, ते कसं आहे ते दाखवते. अभेद वृत्ती म्हणताना गुणातून अखंड द्रव्याचं कथन येणार. एक गुण घ्या किंवा अनंत गुण घ्या, त्या गुणातून अखंड द्रव्याचं ज्ञान करून देणारा तो कुठला नाही, अभेद वृत्ती. उदाहरणार्थ काय, ज्ञानवाला जीव. काय झालं, मग ज्ञान हे गुण आहे, गुणातून अखंड जीव दाखवला तर अभेद वृत्ती नाही झाला. म्हणून अभेद रूपाने राहणारा तो ज्ञान गुण आहे. जीवापासून भेद आहे का अभेद आहे, अभेद रूपानेच राहणार आहे ज्ञान गुण. मग अभेद रूपाने जे वर्तन करणारा आहे त्याला म्हणायचं अभेद वृत्ती नाही. म्हणजे त्या शब्दातच आहे, अभेद रूपाने वृत्ती ज्याची असते असा नाही. पुढं सांगितलं, मी म्हणे माझा आवाज मला काय यायला लागलाय परत, माझा आवाज मला काय यायला लागलाय. हा, पुढं काय सांगितलं, अभेदोपचार म्हणजे काय हो, अभेदाचा उपचार केला म्हणजे काय, भेदरूप असताना त्याला अभेदाचा उपचार करून सांगितलं. मग पर्याय जी असते ती भेदरूप असते का अभेदरूप असते, भेदरूप असते, त्याला अभेद करून सांगितलं गेलं म्हणजे उपचार केला. म्हणून जी आपली वस्तू नसते ना त्याला उपचाराने जोडलं जातं. जसं माहेर तुमचं आता उपचाराने का वास्तविक आहे हो, आता हे घर वास्तविक तुमचं, त्यामुळं उपचाराने ते माझं घर असं म्हणता, म्हणजे ते नाही आहे आता तुमचं. तसं पर्याय सुद्धा त्या द्रव्याची नसते, पण उपचाराने सांगितली गेली ती अभेद आहे. म्हणून मग ती एक पर्याय असे नाही, एक पर्याय इकडे येणार, पर्यायातून अखंड द्रव्य दाखवलं तर त्याला म्हणायचं अभेदोपचार. काय म्हणायचं, दाखवलं तर अभेदोपचार. जसं इथं गुणातून अखंड द्रव्य दाखवलं म्हणून द्रव्यार्थिक नाही आहे, इथं पर्यायातून अखंड द्रव्य दाखवलं तर पर्याय अभेदोपचार झाला. म्हणजे द्रव्याचं कथन केलंय म्हणून, पर्यायातून पूर्ण द्रव्य दाखवलं म्हणून त्याला द्रव्यार्थिक नाही म्हणायचं. उदाहरण काय दिलं, इथं दिलं होतं ज्ञानवाला जीव, इथं काय द्यायचं,
मतिज्ञानवाला जीव, मतिज्ञान ही पर्याय आहे, किंवा अल्पज्ञानवाला जीव, किंवा क्रोधवाला जीव. मग जी पण तुम्ही पर्यायातून घेणार पूर्ण द्रव्याचं कथन तर ते अभेदोपचार झालं. काय म्हणताय? मतिज्ञानी जीव चालतंय, जीव म्हणतात. बरोबर आहे. केवल ज्ञानी जीव. आता तुम्ही ते स्वभाव घेतला तर इकडे जाणार आणि पर्याय घेतला तर इकडे जाणार, म्हणून ते मी उदाहरण घेतलं नाही. कारण केवल ज्ञान हा स्वभाव पण आहे जीवाचा. मग तो गुण म्हणून घेतला तर गुणातून अखंड द्रव्य अभेदवृत्ती होणार, पर्यायातून अखंड द्रव्य अभेदोपचार होणार. समजलंय? इकडे या. पर्यायार्थिक न्यायामध्ये काय सांगितलं भैया, दिसते का जरा? या इकडे. भेदोपचार म्हणजे भेदाचा उपचार म्हणजे काय सांगा ते? ऍक्च्युली आहे अभेद, पण तुम्हाला सांगण्यासाठी भेद करून उपचाराने सांगितलं जाणार आहे. जसं की द्रव्याचे गुण भेदरूप असतात का अभेदरूप असतात? अभेद असतात. मग सांगावं लागलं ना तुम्हाला. जसं सरबतामध्ये साखर आहे, ती सरबत ऍक्च्युली घुसळून गेली आहे, त्याच्यामध्ये विरघळून गेली आहे, पण सांगितलं ना तुम्ही त्यात साखर आहे, लिंबू आहे. मग भेद करून सांगितलं, त्याला म्हणायचं भेदाचा उपचार. मग त्यातले गुण, फक्त गुणांचं कथन केलं म्हणून पर्यायार्थिक नाही म्हणजे अंश दाखवतो, आणि द्रव्यार्थिक नाही म्हणजे अंशी दाखवतो. लिहा तिथं तुम्हाला. द्रव्यार्थिक नाही म्हणजे अंशीचं कथन, आणि पर्यायार्थिक नाही म्हणजे अंशाचं कथन. मग ते अंश गुण असतील किंवा पर्याय असेल. मग भेदाचा उपचार केला म्हणजे गुण हे अभेद असताना उपचाराने सांगितलं, म्हणून भेद अधिक उपचार बरोबर भेदोपचार. आणि इकडे भेदवृत्ती म्हणजे काय? फक्त पर्यायाचं कथन केलं. एक पर्याय सांगितले ना. एक पर्याय सांगा, नाही तर नुसतं पर्याय वेगळे वेगळे सांगा तर ते येणार. भेद रूपाने जी राहते वृत्ती म्हणजे ज्याचं वर्तन करते ती भेदवृत्ती म्हणजे पर्याय आहे. जी अभेद असतात ते गुण आहेत, पण त्यांना भेद करून सांगितलं म्हणून भेदोपचार झाला. आणि जी भेद रूपानेच राहते अशी ती पर्याय, तिचं वृत्ती, त्याला म्हणायचं भेदवृत्ती. तर आता ह्याच्यात गुण उदाहरण काय घेतलं भेदोपचार मध्ये? माझा ज्ञान गुण किंवा नुसतं ज्ञान गुण घ्या तर इथं ते भेदोपचार मध्ये आलं. आणि भेदवृत्तीमध्ये मतिज्ञान पर्याय. इथं बघितलं होतं मतिज्ञानी जीव किंवा ज्ञान गुणवाला जीव, हे इकडं आलं होतं. पण त्यातनं फक्त एक एक अंश दाखवलं तर हा पर्यायार्थिक नाही झाला. समजलं? क्रोध सांग. क्रोध म्हटल्यावर कुठे येणार? भेदवृत्ती झाली. आणि क्रोधी जीव म्हणताना बरोबर. म्हणजे इथं घेतलं ना ते अभेद करून सांगितलं म्हणून अभेदोपचार झाला. समजलं काय सांगितलं? म्हणजे काय? आता इथं हे दोन द्रव्यांचा संबंध आहे ना, हे नाही याच्यामध्ये नाही घटणार आहे. फक्त याच्याच अपेक्षेने फक्त पूर्ण द्रव्याचं कथन करणार किंवा अंशाचं कथन करणार, तर ते नाही झाले. हे जसं आता तुम्ही घेतला काय उपयोगवाला जीव, कुठं घालायचं इथं? अभेदवृत्ती. बरोबर का? निश्चय नाही आहे ना, ह्यालाच म्हणायचं निश्चय नाही. आणि हे तिन्ही न म्हणायचं व्यवहार नाही. अभेदवृत्ती आहे तो निश्चय नाहीचं, आणि अभेदोपचार म्हणताना हे तिन्ही व्यवहार नाही झाले. समजलंय? आता मी अभ्यास करते आणि तुम्हाला प्रश्न देते, मग तुम्ही अभ्यास करा. कारण माझ्याकडे मी डायरी आणलेलीच नाही, आज विसरले, त्यात होते लिहिलेले. थोडंसं चिंतन करा, समजण्यासारखं काय अवघड नाही आहे. जरासं नावं नवीन असतात म्हणून वाटतंय समजते का नाही म्हणून. शब्द माहीत नसतात म्हणून ते वाटतंय तसं. कोण आहे मी? म्हण मी जीव आहे, हो ना का नाही? कोण आहे तू? अनेरी म्हणली काल मी जीव आहे, तू म्हणती का? म्हण. बर, मी जीव आहे कुठं घालायचं? जीव दिसायला लागला का काय? कुठं बघायला लागलाय? आता काय देवा, वेगळा वेगळा आहे का काय जीव? तुम्ही त्याला उपचारही जोडलाय काय? कसं पर्याय कुठे? मी जीव आहे म्हणताना पर्याय कुठे ती? मग अभेदवृत्ती आहे, कारण जीवत्व गुणातून द्रव्य दाखवला गेला तिथं, म्हणून मी जीव आहे असं म्हटलं.
तर ते अभेदवृत्ती, जे जे ध्यानाची सूत्र आहेत ना आपण करतो ना ते सगळे इथेच घालायचे डोळे झाकून, कारण निश्चयण्याचा विषय ध्यानाचा विषय असतो. जसं मी अखंड आहे, कुठं जाणार? अभेदवृत्ती. का? गुण आहे तो पण जीवाचा एक, आणि त्या गुणातून तुम्ही द्रव्य दाखवलंय, त्यामुळं तिथं अभेदवृत्ती झाली. असं फक्त ते गुण आणि पर्याय काय तेवढं समजायचं, आणि तो विषय फक्त ध्यानाचा आहे का हे कळलं तर तेच ना. माझी क्रोध पर्याय, मग कुठलीही पर्याय घ्या एखादी, ती भेद रूपाने राहते, त्याला काही उपचार केलेला नाही आहे तसंच. पण भेद असताना त्याला जर जोडून आपण उपचाराने माझी म्हटलं तर इथं आला अभेद उपचारमध्ये. पण भेद रूपानेच सांगितली त्याला की माझं सुख ही पण पर्याय आहे इंद्रिय सुखाच्या पेक्षेने सांगत असाल तर, त्यामुळे ते इथे येणार. असं फक्त नय समजले की आपल्याला जिनवाणी सोपी जाते. म्हणून वाचन करत असताना द्रव्यसंग्रह परत एकदा वाचायचा जातात, त्याच्यामध्ये सगळे नय सांगितलेत ना ते काढायचे. मग तेच सांगाले की जे काही जिनवाणीमध्ये कथन केलेलं आहे ना त्याचं आपल्याला अपेक्षा समजण्यासाठी, कारण वक्त्याला सांगायची अपेक्षा एक आहे आणि मी दुसऱ्या अपेक्षेने ग्रहण केलं तर चुकलं. जसं म्हणलंय शास्त्रामध्ये काय, शुभोपयोग हे आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? इथं बघू नका, याच्यात नाही आहे. म्हणजे हा वक्त्याचा अभिप्राय आहे, मग तो अभिप्राय आपल्याला समजायला पाहिजे ना, कुठल्या अपेक्षेने सांगतायत ते शुभोपयोग हे आहे. मग सगळ्यांनी सगळं सोडून दिलं असतं, स्वाध्याय सोडला, पूजा सोडली, देवपूजा सगळं, वयोवृत्त दान सगळं संयम सोडला असता तर शुभोपयोग हा मिळलाय. अशुभात राहणाऱ्याला सांगितलं शुभात जा, शुभ तुझ्यासाठी उपादेय आहे. पण ज्यांनी शुभाला धरून बसलं त्यांना हे सोड, तुझ्यासाठी शुद्ध उपयोग हाच प्रयोजन आहे, शुद्ध स्वभावाला धर हे उपादेय आहे. तर म्हणून सांगितलं की शुभोपयोग हे आहे असं सांगायचा दृष्टिकोन वक्त्याचा कशाच्या अपेक्षेने आहे, वर चढायच्या अपेक्षेने, न की खाली उतरायच्या. म्हणून हे सगळे अभिप्राय समजण्यासाठी नाही समजून घ्यायचं. जे काय सांगितलेलं कथन आहे ते कुठल्या अपेक्षेने सांगितलंय. जसं मी म्हणजे आता महाराजजींनी उदाहरण दिलं एक शास्त्रामध्ये की अग्नी उष्ण आहे, कुठं घालणार सांगा? ह्याच्यामध्ये घालायचं तुम्हाला, अग्नी उष्ण आहे भैया. का? हा, मग उष्ण अग्नी असं हे त्याचं जर अखंड द्रव्य दाखवलं तर अभेद वृत्ती झाली. अजून पर्यायाकडून जरी दाखवली तरी अभेदोपचार झाला. अजून अग्नीमध्ये उष्ण गुण आहे तर भेदोपचार झाला, आणि उष्ण ही पर्याय घेतली तर उष्ण हे गुण आहे का पर्याय? अग्नीचा तो गुण आहे आणि पर्याय. उष्णची पर्याय काय असते मग? मग उष्ण ही पर्याय का गुण आहे? अरे पर्याय आहे ती, गुणाची पर्याय असते. मग तेच की उष्ण हे गुण आहे का पर्याय आहे? उष्णची पर्याय नसते, पर्यायाची पर्याय नसते, गुणाची पर्याय असते. कुठला गुण आहे उष्ण? हा गुण नाही आहे, ही पर्याय आहे. कुठल्या गुणाची पर्याय? कुठल्या गुणाची पर्याय? उष्ण हे कुठल्या गुणाची पर्याय? स्पर्श गुणाची. त्यामुळे स्पर्श गुणवाला म्हणा, नाही तर मग ते म्हणून तिथं महाराजजींनी खुलासा करून सांगितलंय वक्त्याचा अभिप्राय काय आहे ना त्यानुसार ते वाक्य त्या ठिकाणी जातं. उष्ण हे त्यांनी जर गुण म्हणून घेतला असेल ना तर ते इथं पण जाणार, कारण ते स्वभाव म्हणतो आपण. जसं सोन्याचा पिवळेपणा हा स्वभाव म्हणतो, पिवळे हे पर्याय का गुण आहे? साखरेचा गोड हा स्वभाव म्हणतो, गोड हे पर्याय का गुण आहे? गोड ही पर्याय आहे, रस हा गुण आहे त्याचा. सोनं पिवळं आहे म्हणत असताना दिसलं ना सोनं पिवळं, रोज बघता, सांग काय आहे, गुण आहे का पर्याय आहे? मग तरी सुद्धा असं वक्त्याचा काय अभिप्राय त्याच्यानुसार तो नय दाखवतो. मग हे समजून घेण्यासाठी जिनवाणीतलं सगळं कथन हे नयांचं आवश्यक आहे समजून घेणं, आणि मग त्याच्यातून आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत जायचा हा उद्देश असावा. अन्यथा शब्दात अडकायचं नाही आहे, त्यातून फक्त आपल्याला ग्रहण करण्यायोग्य काय आहे हे समजून घेतलं तर जिनवाणी सोपी आहे. चला जाणा, मी शरीर नाही, मी जीव आहे.
माझ्यामध्ये ज्ञान आदी अनंत गुण आहेत. माझ्यामध्ये क्रोधादी विभाव भाव नाहीतच. अनंत गुणांचा पिंड स्वरूप हा मी जीव नित्य सुखीच आहे. जाणणाराच आहे जाणा. विसर्जन.